तर यवतमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा यवतमध्ये दाखल झालेत। यवतमधील घटनेची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। कुणीही कायदा हातात घेऊ नका असंही फडणवीसांनी नागरिकांना आवाहन केलं। बाहेरच्या व्यक्तीने चुकीचं स्टेटमुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल।